1952ला जन्माला आलेल्या पक्षाला 2026 मध्ये पोरं भाड्याने घ्यावी लागतायत. भाजपातल्या आयारामांवर ठाकरे बंधूंचा हल्लाबोल. नाशिकमधील पहिल्या सभेतनं समाचार. आमच्यावर आरोप करणाऱ्या भाजपचं हिंदुत्व निवडणुकांपुरतं अरवली पर्वतरांगा आरे कॉलनी ते तपोवनातल्या प्रस्तावित वृक्षतोडी म्हणून ठाकरे बंधूंचा भाजपवर हल्लाबोल. मुंबईत जन्माला आले म्हणून यांना हार फुलं घालायची का? मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरे बंधूंवर टीका. तर घरच्यांनी घरच्यांसाठी केलेली आणि घेतलेली मुलाखत म्हणत ठाकरे बंधूंची खिल्ली. अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला शह. अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी हात मिळवणी करत सत्ता स्थापनेचा दावा. श्रीकांत शिंदेंच्या खेळीने रवींद्र चव्हाण चितपट. परळी नगर परिषदेत सत्तेसाठी शिंदेंच्या शिवसेनेची एमआयएम सोबत हात मिळवणी. एमआयएम कोण माहीत नाही, शिंदेंची प्रतिक्रिया. तर पाठिंबा असेल तर मागे घ्यायला सांगणार. निलेश राणेंचं कॉफी विथ कौशिकमध्ये स्पष्टीकरण. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार विरुद्ध महेश लांडगे संघर्ष विकोपाला. अजित पवारांवरील टीकेला रोहित पवारांकडून उत्तर. काकांच्या बचावासाठी पुतण्या मैदानात. मुंबईच्या प्रतीक्षानगरमधल्या वॉर्ड क्रमांक 73 मध्ये परस्पर विरोधी घोषणांनी परिसर दणाणला. 50 खोके एकदम ओके. केळुसकरांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. तर गली गली में शोर है, एबी फॉर्म चोर है. शिंदेंच्या शिवसेनेने केळुसकरांची दुखरीनच दाबली. पश्चिम बंगालमध्ये ईडीला धारेवर धरत फायर ब्रँड ममतांचा मोदी सरकारवर निशाणा. ईडीच्या कारवाईविरोधात ममतांकडून ईडी विरोधातच 2 एफआयआर दाखल. पक्षाची कागदपत्र पळवल्याचा केंद्रावर गंभीर आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.